हेमंत पाटील साहेबांनी सविस्तर या ठिकाणी मार्गदर्शन केलं. इकडे मार्गदर्शन करण्याची जागा नाही आहे, परंतु आजचा दिवस वाईट प्रवृत्तीचं दहन करून चांगल्या प्रवृत्तीला सुरुवात करण्याची आपण एक आख्यायिका किंवा आपण आपली संस्कृती मानतो. म्हणून माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की तुम्ही असे रावण शोधा की जे रावण पुन्हा जाळायची गरज पडणार नाही. एकदा जळले की तो विषय संपते. असं पोकर्णाने पुढाकार घेतला पाहिजे रावण शोधायचा. आणि ओमशेटला सगळे रावणं माहीत आहेत, त्या रावणाचं दहन या निमित्ताने आपल्याला करता आलं पाहिजे. हेमंत पाटलांनी सूचना केली की दसऱ्या आपल्या हिंगोलीच्या धर्तीवर याही ठिकाणी उत्सव कार्यक्रम झाले पाहिजे. निश्चितपणानं पोकर्णा साहेबाच्या सोबत जर आपण सगळेजण राहिलो तर 10 दिवसाचे कार्यक्रम अतिशय हा काय कार्यक्रम याला पक्षीय स्वरूप न देता सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर मला वाटतं की एक चांगला संदेश आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून पोकर्णा साहेब पुढाकार घ्या. लागलेच आपण बैठकीचं आयोजन करा. जेवढे येतील तेवढे येतील, परंतु सगळेजण मिळून पुढच्या वर्षीपासून 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेता आले पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन निश्चितपणानं आपण सगळेजण म्हणून करू. नवल पोकर्णा आणि त्यांच्या टीमने दुर्गा महोत्सवामध्ये अतिशय सुंदर देखावे, सुंदर कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून घेतात. याही वर्षी घेतलेले आहेत. मी मनापासून त्या सर्व तरुण टीमचं या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना धन्यवादही देतो. आणि आजच्या दिवशी या रावणाचं दहन करून चांगल्या प्रवृत्तीला, चांगल्या गोष्टीला आपण उद्यापासून चालना द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा दसऱ्याच्या, विजयादशमीच्या आणि धम्मपरिवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल पोकर्णा साहेबांचे मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम होता आणि आपण बघताय की नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाईट प्रवृत्ती फोफावलेल्या आहेत. तेव्हा इथे माननीय माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि सर्व पक्षीय नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. नांदेड शहरामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती गेल्या 70-75 वर्षामध्ये फोफावल्या आहेत आणि त्याला जबाबदार असलेले लोक, त्यांना पाठबळ देणारे लोक, त्यांचा नाश करण्यासाठी खरं म्हणजे सर्वांनी एकत्र येण्याची गरज या निमित्तानं अधोरेखित झालेली आहे. आणि निश्चित येत्या काही दिवसामध्ये नांदेडकर अशा रावणांचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. नेमका रोख नांदेडमधल्या सगळ्याच लोकांना सत्प्रवृत्ती माहीत आहेत, दुष्प्रवृत्ती माहीत आहेत. लोक त्रस्त आहेत. लोकांना रस्त्यानं वाहनं नेता येत नाहीत. सार्वजनिक वापराच्या सर्व जागा नांदेड शहरातल्या विकून टाकलेल्या आहेत खाजगी बिल्डरांना. कला मंदिर सारखं एक मोठं आमचं सर्वसामान्यांसाठी, कलाकारांसाठी, त्यांना रिहर्सल करण्यासाठी, त्यांच्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी नाटकं असतील, मोठमोठ्या संगीत रचना याच्यासाठी असलेलं ते सुद्धा बिल्डरांच्या घशात घातलेलं आहे. त्याच्यामुळं लोकांना माहीत आहे की हे सर्व कोण करतंय. महानगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून कोणाच्या अखत्यारीत आहे. निश्चित जनता या सर्व लोकांच्या विरोधात एक दिवस रस्त्यावर उतरणार आहे आणि त्याच्यामध्ये मी पण असणार आहे. जरांगे पाटलांनी सांगितलं की दिवाळीपर्यंत अल्टिमेटम दिलाय शेतकऱ्यांचं. निश्चित सरकारची सुद्धा भावना आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. पिकं 4-4, 5-5 दिवस पाण्याखाली होती आणि एकही रुपया आता शेतकऱ्यांना मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी NDRFच्या दुप्पट पैसे देण्याचा निर्णय घेतला होता, ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मी केलेली आहे. आणि निश्चित एक संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. ते निश्चित याच्या संदर्भामध्ये येत्या काही दिवसात निर्णय घेतील आणि सर्व शेतकऱ्यांना मदत करतील.